हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे साबुदाण्याचे अप्पे बनवणार आहे। साबुदाण्याचे वडे बनवण्यापेक्षा हे अप्पे नक्की ट्राय करून बघा। इथे मी फुगलेला 1.5 वाटी साबुदाणा आणि 2 स्मॉल साइजचे पोटॅटो ते किसून घेतलेले आहे छान शिजवून, आणि अर्धी वाटी शेंगदाण्याची कूट घेतलेली आहे। मिरची घेतली 10-12, जिऱ्याची पूड आणि मीठ, सेंधे मीठ वापरलेलं आहे। आमच्याकडे इथे कोथिंबीर, लाल मिरची हे वापरत नाही, जर तुमच्याकडे वापरत असेल तर तुम्ही नक्की घालू शकता। याचे मी अप्पे बनवून घेत आहे। बघा, या प्रकारे छान मिक्स करून घेतलं त्याला आणि अप्पे बनवून घेतले। गॅसवरती पॅन ठेवलं, त्यामध्ये तेल घातलं आणि बनवून घेतलेले अप्पे यावरती ठेवलेले आहे। खूप वेळ लागत नाही हे अप्पे बनायला आणि चवीला पण फार मस्त होतात। तळलेले वडे बनवण्यापेक्षा हे अप्पे बनवून बघा, चवीला मस्त आणि तेलकट पण होत नाही। याला एका बाजूने मी 5 मिनिटं शिजवून घेतलेले आहे आणि याला मी पूर्णपणे पलटवून घेत आहे। आता याला दोन्ही बाजूनी छान शिजवून घ्यायचं आहे, छान कुरकुरीत होतात। आणि याला मी आणखी झाकून ठेवत आहे। याला पण मी 5 मिनिटं शिजवून घेत आहे। बघा, याला मी पलटून बघत आहे आता, आणि जे शिजलेले नाही आहे त्याला मी दुसऱ्या बाजूने शिजवत आहे। मधामध्ये गॅस जास्त लागतो, त्यामुळे मी मधामध्ये हे कमी शिजलेले आहे ते घातलेले आहे। तर याला अलट पलट करून छान शिजवून घ्यायचे। मधामध्ये अप्पे ठेवताना थोडे नंतर ठेवायचे, कारण मधातलं तेल खूप लवकर गरम होते, त्यामुळे ते लवकर करपू शकतात म्हणून। बघा, छान अप्पे असे शिजवून घेतलेले आहे मी। छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि असे कुरकुरीत पण दिसून राहिलेले आहे। चवीला मस्त असे झालेले आहे। याला थोडं झाकून ठेवत आहे आणि याला उघडून बघितलं तर बघा किती मस्त असे बनलेले आहे आणि चवीला पण खूप भारी होतात। लवकर होणारी रेसिपी आहे, खूप वेळ लागत नाही या रेसिपीला। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा दह्यासोबत, किंवा तुम्ही याची शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवू शकता। चवीला मस्त, वड्यापेक्षा पण भारी असे बनणारे साबुदाणा अप्पे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।